नमस्कार. आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपण रोजच वापरतो पण तिच्याबद्दल फारसा विचार करत नाही. हो, मी बोलतोय इलेक्ट्रिकल ग्रिडबद्दल. असं म्हणतात की हे मानवाने बनवलेलं आजवरचं सगळ्यात गुंतागुंतीचं मशीन आहे. खरंय का हे? चला आज याचाच शोध घेऊया. कधी विचार केलाय की डोळ्याची पापणी लवते ना, त्यापेक्षाही कमी वेळात काय घडू शकतं? उत्तर थक्क करणार आहे. इतक्या कमी वेळात एका छोट्याशा बिघाडामुळे एक अशी साखळी प्रतिक्रिया सुरू होऊ शकते जी अख्ख्या देशाची पॉवर ग्रिड बंद पाडू शकते. विचार करा. मग प्रश्न हा आहे की असं रोजच्या रोज का होत नाही? याचं कारण आहे यामागे असलेले एक अविश्वसनीय इंजिनिअरिंग, आणि आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत. तर मग सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या आणि पहिल्या आव्हानापासून, ते म्हणजे ऊर्जेचा सततचा समतोल साधणं. हे बघा, ग्रिडचा एक अगदी साधा पण सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. जेवढी वीज तयार होतीये बरोबर तेवढीच वीज त्याच क्षणी वापरली गेली पाहिजे, एकाच वेळी. कारण वीज मोठ्या प्रमाणात साठवून ठेवणं हे अजूनही तितकंसं सोपं नाहीये. म्हणूनच पुरवठा आणि मागणी म्हणजे सप्लाय आणि डिमांड यांचा मेळ अगदी सेकंदाला साधावा लागतो. आणि गंमत म्हणजे फक्त वीज असणं महत्त्वाचं नाहीये. नाही, ती वीज चांगल्या क्वालिटीची म्हणजे उच्च प्रतीची असायला हवी. आता ग्रिडची क्वालिटी दोन मुख्य गोष्टींवर अवलंबून असते. एक म्हणजे व्होल्टेज आणि दुसरी म्हणजे फ्रिक्वेन्सी. ह्यात जर का थोडासा जरी फरक पडला तर आपली उपकरणं खराब होऊ शकतात आणि मग एक मोठी समस्या उभी राहू शकते. जसं की आपल्या भारतात आणि जगातल्या बऱ्याच देशांमध्ये ही फ्रिक्वेन्सी अगदी काटेकोरपणे 50 हर्ट्झवर स्थिर ठेवावी लागते. याला आपण ग्रिडच्या हृदयाची धडधडच म्हणू शकतो, नाही का? आणि विचार करा, ही धडधड जर थोडी जरी वर-खाली झाली तर आपल्या घरातल्या फ्रिजच्या मोटरपासून ते मोठमोठ्या पॉवर प्लांटमधल्या मशिनरीपर्यंत सगळं काही धोक्यात येऊ शकतं. बरं, आता पुढच्या मोठ्या आव्हानाकडे वळूया. वीज तयार होते एका ठिकाणी आणि वापरली जाते दुसऱ्याच ठिकाणी, तर तिथून इथपर्यंत पोहोचवणं हे वाटतं तितकं सोपं नाही. हे एक खूप मोठं इंजिनिअरिंग चॅलेंज आहे. कारण काय, तर पॉवर लाईन्स या काही पाण्याच्या पाईपसारख्या सरळ नसतात. याचे एक कारण आहे इंडक्टन्स. आता हा एक विजेचा असा गुणधर्म आहे जो करंटमधल्या बदलाला विरोध करतो. थांबा, सोपं करून सांगतो. समजा एका मोठ्या पाईपमधनं पाणी जातंय. ते पाणी अचानक सुरू करायला किंवा थांबायला किती जोर लागतो, बरोबर? तसंच काहीसा विजेच्या बाबतीत होतं, ह्या इंडक्टन्समुळे. आणि दुसरा एक गुणधर्म आहे कॅपॅसिटन्स. आता हे म्हणजे काय, तर विजेच्या तारा आणि जमीन यांच्यामध्ये एक इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं जे थोडी ऊर्जा साठवून ठेवतं. तर हे इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स या दोघांमुळे वीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना लॉस होतो, म्हणजे वीज वाया जाते आणि इतरही प्रॉब्लेम्स तयार होतात. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट बघा, आपण ज्या पॉवर लाईन्स बघतो त्या 3 तारा असतात, बरोबर? पण त्या एकमेकांपासून अगदी समान अंतरावर नसतात. आणि याच असमान अंतरामुळे एक प्रकारचा इलेक्ट्रिकल इम्बॅलन्स म्हणजे विद्युत असमतोल तयार होतो. मग या असमतोलाचा परिणाम काय होतो? तर गंमत म्हणजे जवळून जाणाऱ्या टेलिफोनच्या तारांमध्ये यामुळे एक वेगळंच व्होल्टेज तयार होतं. आणि त्यामुळे काय होतं, तर फोनमध्ये गडबड आणि आवाज यायचा. आठवतंय का, जुन्या लँडलाईन फोनवर बोलताना कधीकधी एक खरखर आवाज यायचा? त्यामागे हे सुद्धा एक कारण असू शकतं. तर मग यावर उपाय काय? इंजिनियर्सनी यावर एक जबरदस्त आणि खूप हुशारीचा उपाय शोधून काढलाय. त्याला म्हणतात ट्रान्सपोजिशन. यात काय केलं जातं, तर एका ठराविक अंतरावर या तिन्ही तारांची जागा एकमेकांसोबत बदलली जाते. आणि या साध्याशा युक्तीमुळे तो जो असमतोल तयार होत होता तो पूर्णपणे निघून जातो आणि वीज अगदी सुरळीतपणे पुढे वाहते. कमाल आहे ना? ओके, चला आता थोड्याशा नाट्यमय भागाकडे वळूया. म्हणजे जेव्हा गोष्टी बिघडतात तेव्हा काय होतं? समजा वीज कडाडली आणि तारांवर पडली किंवा एखादं झाड कोसळलं, तेव्हा? इथे जरा आकड्यांकडे बघा. फरक किती प्रचंड आहे. नॉर्मल परिस्थितीत एका लाईनमधून साधारणपणे 1500 अँपियर करंट वाहत असतो. पण जेव्हा एखादा फॉल्ट होतो तेव्हा तोच करंट एका सेकंदात तब्बल 35,000 अँपियरपर्यंत पोचतो. विचार करा, ही ऊर्जा इतकी प्रचंड आणि विनाशकारी असते. आणि ग्रिडच्या प्रोटेक्शन सिस्टमचं काम हेच असतं की या ऊर्जेला नियंत्रणात आणणं. मग प्रश्न येतो की ग्रिड स्वतःला वाचवते कशी? ही पूर्ण प्रक्रिया इतक्या वेगाने होते की विश्वास बसणार नाही. बघा, फॉल्ट झाला, करंट प्रचंड वाढला आणि एका मिलीसेकंदात म्हणजे सेकंदाच्या 1000व्या भागात प्रोटेक्टिव्ह रिले नावाचं एक उपकरण हा धोका ओळखतं. ते क्षणाचाही विलंब न लावता सर्किट ब्रेकरला सिग्नल पाठवतं. सर्किट ब्रेकर ट्रिप होतो आणि तो जो बिघडलेला भाग आहे तो अख्ख्या ग्रिडपासून वेगळा केला जातो. हे सगळं अक्षरशः डोळ्याची पापडी लावण्याच्या आत घडतं.
आता आपण ग्रीडच्या अशा एका आव्हानाबद्दल बोलणार आहोत जे कदाचित सगळ्यात जास्त आश्चर्यकारक आहे. ते म्हणजे हजारो जनरेटर्सना एकाच तालात, एकाच लयीत फिरवत ठेवणं. ही कल्पनाच अविश्वसनीय आहे खरं तर. विचार करा, आपल्या पूर्ण ग्रिडला जोडलेला प्रत्येक एक जनरेटर, मग तो अणुऊर्जा प्रकल्पातला असो किंवा एखाद्या जलविद्युत धरणावरचा, त्या प्रत्येकाला, अगदी प्रत्येकाला एकाच वेळी, एकाच स्पीडने आणि परफेक्ट सिंक्रोनायझेशनमध्ये फिरावं लागतं. या नाजूक बॅलन्सचं वर्णन करणारं एक समीकरण आहे ज्याला स्विंग इक्वेशन असं म्हणतात. आता याच्या गणितात शिरायची गरज नाही, पण एक कन्सेप्ट म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. कारण हेच ठरवतं की ग्रिडला कोणताही धक्का बसला तर हे सगळे जनरेटर्स एकमेकांसोबत कसे टिकून राहतील. कारण धोका खूप मोठा आहे. जर एकही जनरेटर या तालातून चुकला तर डॉमिनो इफेक्ट सारखं होतं. तो एक जनरेटर संपूर्ण ग्रिडला आपल्यासोबत खाली ओढू शकतो आणि मग होतो एक मोठा कॅस्केडिंग फेलियर, म्हणजेच एक मोठा ब्लॅकआउट. तर मग एवढं सगळं असूनही आपले दिवे सतत चालू कसे राहतात? या सगळ्या प्रचंड आव्हानांना तोंड देण्यासाठी इंजिनियर्स नेमकं काय तंत्रज्ञान वापरतात? चला तेच पाहूया. याच्यामागे बरीच टेक्नॉलॉजी काम करते. आपण पाहिलं, प्रोटेक्टिव्ह रिलेज आहेत जे ग्रिडचा सुपरफास्ट मेंदू आहेत, धोका ओळखतात. सर्किट ब्रेकर्स हे त्याचे स्नायू आहेत जे धोकादायक भागाला कापून वेगळं करतात. मग टॅप चेंजिंग ट्रान्सफॉर्मर्स आहेत जे व्होल्टेजला स्थिर ठेवण्याचं काम करतात. आणि हो, लोड शेडिंग हा खरं तर शेवटचा उपाय असतो. जेव्हा अख्खी सिस्टीम कोसळण्याचा धोका निर्माण होतो तेव्हा मोठी आपत्ती टाळण्यासाठी काही भागांचा वीज पुरवठा तात्पुरता बंद केला जातो. म्हणूनच पुढच्या वेळेस घरातलं एखादं बटन दाबताना एक क्षण नक्की विचार करा. आपण फक्त एक दिवा किंवा फॅन लावत नाहीये, तर आपण त्या क्षणी मानवाने आजपर्यंत बनवलेल्या सगळ्यात गुंतागुंतीच्या आणि नाजूकपणे बॅलन्स केलेल्या मशीनचा एक भाग बनत आहोत. आणि हाच विचार आपल्याला भविष्याकडे घेऊन जातो. आज आपलं ग्रिड सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांसारख्या नवीन स्रोतांना आणि हवामानातील बदलांसारख्या नव्या आव्हानांना सामोरं जातंय. मग विचार करायला हवा की या सगळ्यासाठी भविष्यातले इंजिनियर्स अजून कोणते नवीन आणि अद्भुत उपाय शोधून काढतील.